शेतकऱ्यांची टरबूज बियाणेत कंपनीकडून फसवणूक, ग्राहक मंचाकडे तक्रारीचा इशारा. मितावली, तालुका चोपडा येथील एका शेतकऱ्याने टरबूज लागवडीसाठी संबंधित कंपनीकडून बियाणे घेतले, अपेक्षित उत्पादन न मिळाल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कॅप्सूल आकाराचे टरबूज फळ होईल असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात टरबूज फळे गोल आकाराची झाली असून बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की पिकात अपेक्षित बदल न झाल्याने आणि फळांचा आकार गोल आल्याने उत्पादनाची विक्री कमी दरात करावी लागत आहे. आमचे मोठे नुकसान झाले असून कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. प्रतिनिधींनी हातवर केले आहेत, असा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी कृषी विभागाकडे तक्रार देण्यात आली असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतात भेट देऊन पंचनामा केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, नुकसान भरपाईसाठी संबंधित कंपनीविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आम्हाला न्याय मिळावा, हीच अपेक्षा आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बियाणे व कृषी उत्पादने खरेदी करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. काय नाव? माझं नाव आहे दीपक मच्छिंद्र पाटील. काय सांगणार आज या शेतामध्ये काय तुम्ही जे बियाणं पेरलेलं होतं, नेमकं काय तुमच्या या ठिकाणी समस्या आहेत? ॲक्च्युली समस्या अशी सर आमची की ही वराठी ना कॅप्सूल दाणे येतं हिचेवाले, पण या वराठीमध्ये यावर्षी गोल फळं झालेली. ज्या अगोदर 10-11 वर्षापूर्वी नामदारी वराठी यायची ना, त्या टाईपमध्ये फळं झाली. आणि ही गोल फळं व्यापारी वर्ग उचलायला कोणी तयारच होत नाही. शेवटी 95 दिवसाचा प्लॉट झाला आहे, तरी व्यापारी घेत नाही. आणि व्यापारी मागतोय तर कवडी मोल मागतोय, 9 रुपये 10 रुपये किलोने मागतोय. आणि असं जर रेट म्हटलं आपण तर 22-23 रुपयाचा रेट चालू आहे. तर शेवटी विचार करा तुम्ही की शेतकऱ्याचं केवढं नुकसान होतंय की डायरेक्ट कमीत कमी एका टनामागे 13,000चं नुकसान होतंय. आणि या एवढ्या प्रक्षेत्रामध्ये कमीत कमी 40 टन माल निघेल, तर तुम्ही ॲव्हरेज आपण बसू शकतो केवढं नुकसान होतं. आणि कंपनीवाल्यांना पण बोलल्या मी, पण कंपनीने पण शेवटी हात वर केले. त्यानंतर मग आम्ही कृषी सहाय्यकांकडे अर्ज केला. मग त्यांनी पंचनामे वगैरे केलेत कालच्या दिवशी. तुम्ही जे बियाणं घेतलं त्यावेळेस तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं का? मग तेव्हा पण सांगण्यात आलं. आणि आम्ही ह्याच वर्षी नाही लावत, आम्ही 5-6 वर्षापासून लागवड करतोय टरबूजाची. आम्हाला पण माहिती होतं आणि दुकानदाराने पण आम्हाला बोललं होतं की कॅप्सूल फळ येतं बाईच्या या वराठीचे. आणि नेमकं आज हे फळ गोल रूपात पूर्ण गोल आहे. झालंय, डायरेक्ट पूर्ण गोल झालेलं आहे. आपण कुठं आतापर्यंत कंप्लेंट केलेली आहे का, कुठं अर्ज कृषी केलेला आहे? सहाय्यकांकडे केली आम्ही. आणि त्यानंतर त्यांचा पंचनामा घेऊन आम्ही ग्राहक मंचमध्ये जाणार आहोत. आणि जेणेकरून म्हणजे आमच्या सोबत 200-250 शेतकरी आहेत आम्ही, पूर्ण आमच्या आडावात धानोरा परिसरातले. काय सांगणार या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान हे झालेलं आहे. ते म्हणतात की या ठिकाणी कॅप्सूल फळ येणार असं सांगितलं होतं आणि गोल फळ या ठिकाणी झालंय. काय सांगणार आपण? आम्ही मागच्या वर्षी पण लागवड केली होती. प्रत्येक वर्षी लागवड करतो. प्रत्येक वर्षी आमचे जे फळं आहेत ते कॅप्सूल येतात. यावेळेस कंपनीनं आम्हाला फसवलं आहे. आणि कंपनीने जो बियाणं सांगितलं आम्हाला ते कॅप्सूल फळांचं सांगितलं होतं. पण ह्यावेळेस जे शेतकऱ्याचं आम्ही जवळजवळ 30-40 शेतकरी आहेत की त्यांच्या शेतामध्ये जो आहेत ना, हे फळं जो आहेत ना कॅप्सूल न येता गोल झालेले आहेत. त्यामुळे आम्ही कंपनीवर दावा ठोकणार आहोत. पण कंपनीचे माणसं आले आणि त्यांनी हात वर करून दिलेत. परत आम्ही कृषी सहाय्यकांकडे तक्रार दिली आहे. आणि ते तक्रार घेऊन आम्ही आता ग्राहक मंचाकडे जाणार आहेत. कृषी सहाय्यक जे अधिकारी आले होते त्यांनी आपण म्हणतात की पंचनामा केलेला आहे, तर पुढील कसं त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? आश्वासन त्यांनी दिलंय की आम्ही पुढे तुम्ही तक्रार करा, आम्ही सहकार्य करू. आणि त्यांनी सहकार्याची भूमिका आम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे कंपनीने काय हे करून आणि विशेष करून प्रतिनिधींनी आमच्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांकडे. कारण की कुठलाही प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठलाही शेतकऱ्यांना आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी आमची एक विनंती आहे की सरकारने देखील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं.